पोलिसांची हुज्जत घालू नका आत येण्यासाठी, आत पण गर्दी आहे. पोलिसांची हुज्जत घालू नका आत येण्यासाठी, आत पण गर्दी आहे. पोलिसांची हुज्जत घालू नका आणि जरा शांत राहा, म्हणजे तुम्हाला ज्या उद्देशासाठी आलाय तो तुमचा उद्देश सफल होईल. आपण सगळ्यांनी आज आपल्या महाविकास आघाडीच्या वतीने तिन्ही अर्ज भरलेले आहेत आणि तिन्ही आपले येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतले उमेदवार या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आज अर्ज भरून उमेदवार झालेले आहेत. आपल्या तिन्ही उमेदवारांचं वेगळं वैशिष्ट्य आहे. स्वाभिमानीपणा आपल्या व्यक्तिगत जीवनात, सार्वजनिक जीवनात दाखवण्याचं काम या तिन्ही उमेदवारांनी केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा महाविकास आघाडीतले आमचे इतर सहकारी शेतकरी कामगार पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी आणि आमचे इतर सर्व घटक पक्ष या सर्वांनी एकत्रितपणाने महाविकास आघाडीचे उमेदवार महाराष्ट्रात दिलेले आहेत. आज महाराष्ट्रातलं चित्र जर बघितलं तुम्ही कुठे निघाला? ज्यांचा प्रचार करायचा तेच जर पुढे बसले तर कसा प्रचार करणार? पण व्यासपीठ लहान आहे. पोलिसांनी आम्हाला जरा छोट्या जागेची व्यवस्था केलेली आहे. पदोपदी अन्याय हा पोलीस अधिकाऱ्यांना सांगणं आवश्यक आहे की जरा मोठ्या रस्त्यावर जागा दिली असती तर बरं झालं असतं. 3 पक्षाचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि इथं आता बसायला जागा नाही. पोलिसांचा दृष्टिकोन कसा अन्यायकारक आहे हे या निमित्तानं तुम्ही सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. दिवस बदलत असतात एवढंच लक्षात ठेवा. आज आपल्या सर्वांना नुसत्या पुण्यापुरतं नाही तर संपूर्ण भारत देशात लोकांना सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात तुम्ही येऊन भाषण करा, नाहीतर मी खाली बसतो. या देशामध्ये जनतेनं आपलं मत निश्चित केलेलं आहे आणि देशभर इंडिया आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काल परवा भंडारा गोंदियामध्ये राहुल गांधींची सभा झाली. त्या सभेला भर उन्हात उत्तम प्रतिसाद होता. आमच्या विरोधी भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे आणि म्हणून त्यांना उमेदवार निश्चित करता येत नाहीत. आहे ते उमेदवार बदलण्याचं धोरण मनात ठेवून काही ठिकाणी काम चालू आहे आणि काही उमेदवार तर आज सकाळी ठरलेले आहेत. म्हणजे उमेदवार ठरवत असताना देखील आता आत्मविश्वास महायुतीच्या बाजूला दिसत नाही. जे उमेदवार उभा करतोय त्याच्या मागे माणसं नाहीत हा अनुभव आल्यानंतर उमेदवार बदलण्याचा विचार देखील काही ठिकाणी होतोय. आणि म्हणून आज आपणा सर्वांच्या समोर इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सगळे ही विनंती करायला आलोय की या देशातली महागाई, या देशातली बेकारी, या देशातली अन्याय पद्धतीने सगळ्या एजन्सीज वापरण्याची व्यवस्था, या देशातल्या सामान्य माणसाकडून जीएसटीच्या माध्यमातून कर घेण्यात आलेली व्यवस्था, ही सगळी जर बदलायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा लोकांचं राज्य, आपल्या सगळ्या इंडियाचं
महाविकास आघाडीचं राज्य देशात आणि राज्यात आणावं लागेल। दंगेकर आमचे उमेदवार होते मागच्या विधानसभेला। दंगेकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात चमत्कार घडवला आणि पुणे शहरात काँग्रेसची सीट आमची त्यावेळी पोटनिवडणुकीत निवडून आली। आज दंगेकरांना पुन्हा लोकसभेला उभा करण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की जसं पुण्यामध्ये एक विधानसभा तुम्ही काढली तशी पुणे जिल्ह्यात आणि पूर्ण देशामध्ये दंगेकर तुम्ही दंगा केल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यांना योग्य जागा दाखवणार आणि सामान्य माणसाला पुणे शहरात महागाईवर मत द्यायचं असेल, महागाईच्या विरोधात, बेकारीच्या विरोधात मत द्यायचं असेल, लॉ अँड ऑर्डरच्या विरोधात मत द्यायचं असेल, कोयता गँगच्या विरोधात मत द्यायचं असेल तर त्यांनी तुम्हालाच मत दिलं पाहिजे अशी पुणेकरांना आम्हा सगळ्यांची विनंती आहे। आमचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मागच्या 5 वर्ष शिरूर, आंबेगाव या सगळ्या परिसराचं अतिशय प्रभावीपणाने नेतृत्व केलं। अमोल कोल्हेंची लोकसभेतली भाषणं काढून बघा। देशातल्या सर्व प्रश्नांच्या विषयी बोलणारा आमचा उमेदवार आहे। या देशातल्या संसदेमध्ये संसद रत्न त्यांना मिळालं, आमच्या सुप्रियाताईंना मिळालं। तर संसद रत्न हा पुरस्कार हा किती कमी महत्वाचा आहे हे सांगण्यात आमच्या विरोधकांची ताकद जायला लागली। अब्दुल कलाम राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांनी ते चेन्नईच्या भागातले म्हणून चेन्नईच्या एका अतिशय प्रतिष्ठित संस्थेला त्यांनी सांगितलं की तुम्ही देशातल्या संसदेत संसद रत्न निवडण्याची व्यवस्था करा आणि चांगल्या उत्तम कामगिरी करणाऱ्या खासदाराच्या पाठीवर आपण थाप टाकली पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे। संसदेतल्या कामाचा दर्जा उंचावायचा असेल तर संसद रत्न ही व्यवस्था अस्तित्वात आली पाहिजे। आमच्या अब्दुल कलाम यांनी जी भूमिका घेतली त्यातून ती मद्रासी संस्था काम करायला लागली, पण ते निवडत नाहीत संसद रत्न। संसद रत्न निवडतात देशाच्या भारत सरकारमधल्या संसदीय कार्य खात्याचे मंत्री आणि काही प्रमुख संसदेतली लोक बसून संसद रत्न निवडतात। मद्रासी त्या संस्थेचे अध्यक्ष निवडत नाहीत आणि पैसे घेऊन कोणालाही संसद रत्न मिळत नाही, हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात ठेवा। त्यामुळे संसदेत कधी गेले नाहीत त्यांनी संसद रत्नाची पण मापं काढणं हे त्यांना शोभत नाही, हे आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझी त्यांना विनंती आहे। आता काय अलीकडे बॅलन्स जायला लागलाय, जसं दिवस बिघडायला लागले समोरचा प्रतिसाद दिसायला लागलाय, परंतु त्यामुळे आता अगदी द्रौपदी पर्यंत आम्ही पोचायला लागलोय। त्यामुळे थोडासा आमचा बॅलन्स जातोय, पण महाराष्ट्रात माझी पुणे जिल्ह्यातल्या सत्सद विवेकबुद्धीवर पूर्ण विश्वास आहे। सुप्रियाताईंनी ठामपणाने लोकसभेत काम केले, पण या संघर्षात वडिलांच्या बरोबर ठामपणाने सुप्रियाताई उभ्या राहिल्या। उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला त्यांचं कौतुक आहे। सुप्रियाताईंनी जो बाणेदारपणा दाखवला, सुप्रियाताईंनी जी स्पष्टपणाने आपली भूमिका मांडली, सुप्रियाताईंनी जेवढं कर्तव्य होतं तेवढं केल्यानंतर ज्यावेळी युद्ध तयार झालं त्यावेळी सुप्रियाताई रणांगणात ज्यावेळी फिरायला लागल्या आणि उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आल्या त्यावेळी सगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामान्य माणसं आज सुप्रियाताई आणि पवार साहेबांच्या मागे झुकलेली आहेत, हे आमचा सगळ्यांचा अनुभव आहे। त्यामुळे आज 3 अर्ज भरलेले आहेत, हे विजयी अर्ज आहेत। हे तिन्ही आमचे खासदार लोकसभेत जाणार ही माझ्या मनात शंका नाही। बरीच भाषणं होणार आहेत, बोलण्यासारखं अनेक आहे। आपण तिन्ही खासदारांनी संधी दिली तर माझ्यासारखा लहान कार्यकर्ता तुमच्या प्रचाराला येऊ इच्छितो, त्यावेळी जरूर मी आपल्या सर्वांना भाषणात हे करेन। जाताना एकच सांगतो, या देशात जीएसटीच्या नावाखाली तुमची सगळ्यांची लूट चाललेली आहे। पुणेकरांना आणि पुणे जिल्ह्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना सांगा की 18% जीएसटी आपल्या घरातनं जातो। तुम्हाला 50,000 रुपयाचा खर्च तुम्ही घर चालवायला करत असाल तर 9,000 रुपये हे केंद्र आणि राज्य सरकारला जीएसटी म्हणून कर जातो। तुमच्या चपलेवर कर आहे, तुमच्या कपड्यावर कर आहे, तुमच्या अन्नधान्यावर कर आहे। या देशामध्ये काँग्रेस प्रणित पवार साहेबांच्या प्रमुख पदाखाली मनमोहन सिंगांचं नेतृत्वाखालचं सरकार होतं, वॅट होता, पण चपलेवर कर नव्हता, कपड्यावर कर नव्हता, अन्नधान्यावर कर नव्हता।
जे जे गरिबांच्यासाठी वापरले जातात त्याच्यावर कर मुक्त ठेवायचं, ही भूमिका काँग्रेस राजवटीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलेली आहे। आणि म्हणून आज जीएसटीनं जी लूट चाललेली आहे त्या लुटीमध्ये आपण सगळ्यांनी अभ्यास करा। पेट्रोल 105 लिटरवर, डिझेल वाढलंय, गॅस वाढला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठच आहेत। पण जीएसटीने एक नवी लूट तुमची केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड, म्हणजे या देशातल्या मोठ्या कंपन्यांच्याकडून खंडणीच्या नावाखाली खंडणीसारख्या पैसे काढण्याचा उद्योग 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे या सगळ्या कंपन्यांकडून काढण्याचा उद्योग झाला। आणि म्हणून देशात लक्षात आलेल्या लोकांना की खरे कोण आणि खोटे कोण, जो जो या देशात भ्रष्टाचारी आहे तो सगळा पक्षात घेण्याचं काम ज्या पक्षाने केलं त्या पक्षावर या देशातल्या जनतेचा आता राग आहे। आणि म्हणून या देशात कुणीही कुठलाही गुन्हा करा आणि पक्षात प्रवेश घ्या अशी परिस्थिती झालेली आहे। यामुळे या देशात भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता प्रचंड खाली घसरलेली आहे। आणि मला खात्री आहे की उद्या इंडिया आघाडीचंच सरकार दिल्लीमध्ये येईल, महाराष्ट्रात येईल। त्यासाठी तुम्हा सर्वांना पुढचे काही दिवस ताकदीनं काम करा, घराघरापर्यंत जाऊन काम करा आणि आपल्या मतदाराला समजावून सांगा की त्यांच्या खिशातनं किती पैसे जातात आणि किती मोठा खिसा कापला जातोय। धन्यवाद। मी मोहनदादा जोशी यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं। मान्य सत्यजितजी शेरकर यांनी मंचावर यायचे, माझी विनंती आहे। सत्यजितजी शेरकर। देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, मी आपल्याला फक्त एका गोष्टीची आठवण करून देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। 26 वर्षापूर्वी 1998 साली ज्यावेळेला पुणे लोकसभेची निवडणूक झालेली होती आणि मी त्यावेळेला पुणे शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो। आदरणीय साहेब, आपण मला बारामती हॉस्टेलमध्ये बोलून विचारलं होतं की या निवडणुकीचा काय निकाल लागणार। काँग्रेसचे उमेदवार त्यावेळेला विठ्ठल तुपे पाटील होते। मी सांगितलं होतं साहेब, ही निवडणूक आपण जिंकणार। पुण्याची 98ची ती ऐतिहासिक निवडणूक ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने जिंकली त्याच पद्धतीने 2024ची सुद्धा निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर हे 1 लाख मतांनी विजयी होतील याबद्दल आम्हाला कुठली खात्री नाही। साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि स्टेजवरच्या सर्व नेत्यांना, पुणे शहरातल्या 6 विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी विजय होईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवेल हा विश्वास कार्यकर्त्यांच्या वतीने देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय, परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत, ज्यांच्यामुळे आम्ही अत्यंत मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो आणि बिनधास्त राहू शकतो, जे आमच्यासाठी अगदी -डिग्री मध्ये या देशांच्या सीमांवर रक्षणासाठी थांबलेले आहेत, त्या वीर जवानांना, त्यांच्या वीर पत्नींना, वीर मातांना अभिवादन करत, या मंचावर स्थानापन्न असलेले आपल्या सगळ्यांचे आदरणीय सन्माननीय पवार साहेब, मंचावर सगळेच नेते सन्माननीय आणि आदरणीय आहेत, ते मला क्षमा करतील कारण चुकून एखाद्याचं नाव राहायला नको, असे सगळे सन्माननीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पार्टी, CPI, CPM, आम आदमी पार्टी, वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार रवींद्र भाऊ धंगेकर, बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सुप्रियाताई सुळे आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोलदादा कोल्हे, निवडणुकांचं बिगुल वाजलंय, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं माझीच पाठ कशी मऊ अशा सगळ्या घोरपडी सांगायला सुरुवात करत आहेत। घोरपडींमध्ये स्पर्धा चालू आहे,
मी काहीही मांडण्याच्या आधी 1 मिनिटाचा 1.5 मिनिटाचा किस्सा सांगितला पाहिजे. माझे आजोबा मला ज्या लहानपणी गोष्टी सांगायचे ती गोष्ट सांगितली पाहिजे. गोष्ट अशी आहे की एक कुटुंब होतं. एका कुटुंबामध्ये 2 वाघ होते. वाघाचे 2 बछडे होते. बछडे आपापसात अतिशय प्रेमानं राहायचे, एकत्र खेळायचे, एकत्र खायचे, नाश्ता एकत्र, खाणं एकत्र, चहा एकत्र, पिणं एकत्र, शाळेत जाणं एकत्र, ट्युशन एकत्र, अभ्यास एकत्र. काही लोक म्हणतील वाघांना असं कुठं असतं का? भाजपचे भक्तुल्य लगेच कमेंटमध्ये लिहितात काय बोलते बघा म्हणून. तर भक्तुल्यांना कळलं पाहिजे की पंचतंत्रात प्राण्यांना सुद्धा हे सगळं करायला सांगितलं जातं. एका कुटुंबातले वाघाचे बछडे एकत्रित खात होते, पीत होते, उठत होते, बसत होते, शिकत होते, खेळत होते. काही दिवस निघून गेले. जसजसे वयात आले, कळते झाले, आपापला भवताल समृद्ध होत गेला, आयुष्यात माणसं येत गेली आणि या 2 बछड्यांमध्ये भांडण झालं, वाद झाला, वितुष्ट झालं. बघता बघता भांडण इतकं टोकाला गेलं की त्याचं वैरामध्ये रूपांतर झालं. दुश्मनी फार मोठी वाढत गेली. आता दोघे एकमेकांचं तोंड बघेनासे गेले. आता आपण समजण्यासाठी म्हणूया की एक अ नावाचा होता, एक ब नावाचा होता. अ नावाचा वाघ रोज सांगायचा सगळ्यांना आपल्या कुटुंबातल्या, बघ बरं का ब ने मला खूप त्रास दिला, बघ बरं का ब ने मला खूप लाथडलं, बघ बरं का ब ने मला नाकारलं बरं का, ब ने मला इथे हुलकारलं बरं का, ब ने मला झिडकारलं बरं का. सतत तो सांगायचा की ब ने मला कसा त्रास दिला. करता करता अ च्या पोरांमध्ये पण नकळतपणे ब बद्दल द्वेष तयार झाला. अ च्या पोरांच्या पण मनामध्ये इतका द्वेष ब बद्दल तयार झाला. एके दिवशी अ हा आपल्या लेकराला शिकार शिकवायला जंगलात घेऊन गेला. चल म्हणाला, शिकार कशी शिकतात ते तुला मी शिकवतो, बाकी काही का असे ना पण ब कडून मी शिकार शिकलेलो आहे, मी तुला शिकवतो शिकार कशी करायची असते. आपल्या लेकराला शिकार करायला घेऊन गेला. जसे ही दोघे बाप लेक चाललेले होते तिकडून ब येत होता. ब थोडा थकला होता, ब थोडा वयोवृद्ध झाला होता, ब थोडा जरा आजाराने जर्जर झालेला होता. अ चा पोरगा म्हणाला, बाबा बाबा ब बघा ब. ओ म्हणाला, बघ कसा हिन दिन पडलाय. ब म्हणाला लगेच अ चं पोरगा अजून खुश. दोघं बापले एकमेकांना टाळ्या देत हसायला लागले. ब तसाच पडून काय झालं बघता बघता एक मोठं कुत्र्यांचं टोळकं तिथपर्यंत पोहोचलं. अ चा पोरगा खुश. अ चा पोरगा म्हणतोय, बाबा बघा बघा कुत्र्यांची झुंड आलेली आहे, आता मजा आहे बाबा, ब वर सगळे कुत्रे तुटून पडणार. अ बघत होता. अ शहाणा वाघ होता. ब बद्दल त्याच्या मनात तक्रारी होत्या पण अ शहाणा वाघ होता. जसं ही कुत्र्यांची झुंड तिथे जवळ 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 यायला लागली, ब च्या जवळ येऊन पोहोचली. अ ने आव बघितला नाही, ताव बघितला नाही, एक जोरात झेप घेतली. बघता बघता सगळ्या कुत्र्यांचा खात्मा केला आणि आपल्या मिशांना लागलेलो रक्त तो पुसत ऐटीत येऊन बसला. अ चा पोरगा म्हणाला, बाबा अहो सुंठी वाचून खोकला गेला असता, बला काय तुमच्याला पडली होती, कशाला मध्ये पडलात, काय गरज होती तुम्हाला मध्ये मदतीला जायची. अ शहाणा वाघ होता. मिलॉर्ड प्लीज नोट दिस वर्ड. अ शहाणा वाघ होता. अ ने काय सांगितले. अ ने आपल्या लेकराला सांगितले, कुछ भी हो जाए, कुछ भी हो जाए, झगड़ा 2 शेरों के बीच का है, बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए. ओ शहाणा वाघ होता. राजे हो, मी वेगळं सांगायची गरज नाही की कुत्ते कहां से टूट पड रहे हैं. कुटुंबामध्ये भांडणं लावतात. कधी मुंबईत भांडणं असतात, कधी बारामतीत भांडणं किंवा अजून कुठे कुठे. मला त्यांच्यावर अजिबात जायचं नाही, कारण मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता इतकी शहाणी आहे कि बीच में कुत्तों का फायदा वो नहीं होने देंगी. बिलकुल त्यांना कळेल. राजे हो, या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात जास्त टार्गेट कोण होत आहे तर महिला होत आहे. एकीकडे आम्हाला सांगितलं जाते, देशाचे पंतप्रधान सांगताहेत की ये मोदी का परिवार है. मला प्रश्न पडतोय की ये कैसा मोदी का परिवार है
क्या मोदी के परिवार में मणिपुर में जो विवस्त्र स्त्रियां की गई, क्या वो मोदी के परिवार में नहीं आती थी? हाथरस, कटुआ आणि उन्नाव मधल्या ज्या आमच्या बहीण लेकी होत्या, काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या? ब्रिजभूषण सिंग वरती ज्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले, देशाच्या ऑलिम्पिक आणि सुवर्ण पदक कमावणाऱ्या आमच्या महिला खेळाडू, काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या? वर्ध्याच्या आम्ही प्रचारामध्ये गेलो. वर्ध्याच्या प्रचारात बुलढाणा वर्धा समृद्धी महामार्गावरती 25-26 लोक जे मृत्युमुखी पडले, त्यांचे नातेवाईक आले होते. जेव्हा हे लोक पक्ष फोडून सरकार बनवत होते, शपथविधी घेत होते, त्याच वेळेला 26 लोकांचा एकत्रित सामूहिक अंत्यविधी होत होता. या अंत्यविधीवरून सरकारला प्रचंड ट्रोल केलं गेलं आणि मग सांगितलं महाराष्ट्र सरकारने की मृतकांच्या प्रत्येकी नातेवाईकाला 25 लाख रुपये देऊ. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, माध्यमांना सांगितलं पाहिजे, यातल्या एकाही नातेवाईकाला 25 लाख सोडा 25,000 सुद्धा दिले गेले नाही. काय ते मेलेले लोक मोदींच्या परिवारात येत नाहीत? खासदार रामदास तडसची सून न्याय मागते, तिला न्याय मिळत नाही, ती मोदींच्या परिवारात येत नाही. आणि इकडे कुठेतरी बोलत राहतं की मोदी का परिवार, मोदी का परिवार. आमच्या पण काही आहेत बिचाऱ्या माय माऊल्या, आमच्यातल्या काही वाशिम यवतमाळच्या माय माऊल्या आहेत. त्यांना सांगते मी, मोदीजींना परिवार कळत नाही, रिश्ते नाते कळत नाहीत. जो हमारी जशोदा काकी को न्याय नहीं दिला सकते, वो भला मुंह बोली राखी बांधी हुई बहना भावना गवली को कैसे न्याय दिलाएंगे भला. पण तरीही ही गोष्ट ज्यांना कळत नाही, अशा काही इकडच्या पण आमच्या माय माऊल्या असतात, ज्या बिचाऱ्या अंगावर जपानहून मागवलेली पारदर्शक महागाडी साडी नेसून, स्वदेशी अंबाड्यात मेड इन अमेरिकेच्या प्लास्टिक फुलांचा गजरा माळून, केसात इंग्लंडचं बक्कल खोचून, टांझानियाची टिकली माथ्यावर लावून, ओठावर नायजेरियाची लिपस्टिक चिकटवून, ब्राझीलच्या उंच उंच चपला पायात घालून आणि इजिप्तून आणलेल्या सोन्याच्या बांगड्या हातात घालून आयत्या पिठावर रेगोट्या मारायला जातात. त्यांना कळत नाहीये अ आणि ब एकत्र झाले तो कुत्तों के साथ साथ तुम्हारा भी हिसाब चुकता होगा. कळलं पाहिजे. दादा हो, ते सांगताहेत की मोदी की गॅरंटी. का ही निवडणूक महत्वाची आहे का? का आम्हाला रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे, सुप्रियाताई सुळे यांना निवडून द्यायचंय? क्योंकि वो जब बोलते हैं तो झूठ बोलते हैं, जब भी मुंह खोलते हैं तो बस झूठ और झूठ बोलते हैं. ते म्हणता आहेत की मोदी की गॅरंटी. कैसी मोदी की गॅरंटी है? जाहिराती म्हणजे मोदी की गॅरंटी असते का? आणि जाहिरात असते कुणाची? टीव्हीवर एखादं पुस्तक चांगलं वाचलं तर त्या पुस्तकाची जाहिरात नाही होत राजे हो. तुम्ही मोबाईलवर जेव्हा नेटफ्लिक्स बघता किंवा अजून काही बघता आणि स्क्रोल करता, तुम्हाला या तब्येतीला चांगल्या असणाऱ्या तुपाची जाहिरात नाही ऐकायला मिळत. जाहिरात कशाची होते? जाहिरात जंगली रमी पे आओ ना महाराज, जंगली रमीची जाहिरात होते. जाहिरात वाईट गोष्टीची होते. मोदींची ज्या वेळेला जाहिरात करतायत तेव्हा हे सांगतायत की मोदी की गॅरंटी. मोदी की गॅरंटी, जितना बड़ा भ्रष्टाचारी उसको सबसे बड़ी एंट्री, यही मोदी की गॅरंटी है. मोदी पूछते हैं कि तुमने कितना बड़ा भ्रष्टाचार किया है, क्या किया है तुमने आकर. तो अगर जब कोई कहेगा साहब मैंने खाली विमान नागरी उड्डाण में घोटाला किया है, अच्छा ठीक ठीक मैं तुमको कुछ देता हूं पर साथ में और किसी को लेके आओ. इतक्यात एखादा नांदेड वाला सांगतो साहब मैंने आदर्श का घोटाला किया है, अच्छा मैं तुमको राज्यसभा देता हूं. आणि कोणी जेव्हा सांगतो ना साहब मैं अपने मुंह से क्या गिनवाऊं साहब, अपनी तारीफ मैं क्या खुद करवाऊं, आप ही को तो पता है ना साहब कि मैंने तो 70,000 करोड़ का घोटाला किया है. तर ते म्हणतात आजा आजा तुझे तो मैं डीसीएम बना देता हूं. ये मोदी की गारंटी है. जितनी बड़ी भ्रष्टाचार की, जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी एंट्री, ये मोदी की गॅरंटी आहे. दादा हो, आपण सगळी पुण्यातली माणसं आहोत. का निवडून द्यायचंय त्याचं कारण आहे. आपण सगळी माणसं, मी जास्त वेळ अजिबात विचार मंचाचा घेणार नाही, पण ह्या दोन गोष्टी सांगितल्याच पाहिजे. कारण गेले 8 महिने झालं मी आणि रवींद्र धंगेकरजी आम्ही दोघेही इथल्या ड्रग्ज प्रकरणाच्या विरोधात रात्रंदिवस लढत आहोत. अख्खं पुणे उडता पुणे करून टाकलेला आहे. या ड्रग्जवर जर कुणी भूमिका मांडली असेल तर ती फक्त आणि फक्त इथे मोहोळने भूमिका मांडली नाही आणि इथे कुठल्याही भाजपच्या भडबुंजाने भूमिका मांडली नाही.
भाजपचे समान भरभुंजे जेव्हा घरात बसले होते तेव्हा मी आणि रवी भाऊ लढत होतो. म्हणून जर इथल्या तरुणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी जर आम्हाला प्रयत्न करायचे असतील तर धंगेकरांची उमेदवारी आमच्यासाठी गरजेची आहे. ज्या लोकांनी इथे महापुरुषांचा अवमान केला, प्रसाद लाड असतील, दरेकर असतील, चंद्रकांत पाटील असतील, भगतसिंग कोश्यारी असतील, ज्या आये दिन इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा आणि विश्वरत्न बाबासाहेबांचा अवमान करतात, अशा लोकांना जर त्यांची जागा दाखवायची असेल तर अमोल कोल्हे हे नाव संसदेत असलंच पाहिजे. आणि होय, सुप्रियाताईंच्या बद्दल मला फार काही बोलायचं नाहीये. मला सातत्याने असं वाटतं की मनुवादी अजेंड्यामध्ये ठरवून बाई विरुद्ध बाई असा संघर्ष दाखवला जातो. त्यामुळे इथेही बाई विरुद्ध बाई असा संघर्ष, पण बाई विरुद्ध बाई न बघता आपण जरा त्याला आयडिओलॉजिकल बघूया का, थोडं वैचारिक बघूया का. तुम्हाला कदाचित आज मी इथे दिसत असेल, पण 3, 4, 5 वर्षापूर्वी जेव्हा मी कुणीही नव्हते तेव्हाचा मी एक प्रसंग सांगितला पाहिजे. मी फार चळवळ्या भूमिका मांडते म्हणून एका फार अत्यंत आमच्या धुरीण भावाने मला 307 मध्ये अडकवायचा प्रयत्न केला. मला एकटीलाच नाही, माझ्या अख्ख्या कुटुंबाला. कसं तरी मी दवाखान्यातनं एक फोन घेतला आणि सिस्टरला म्हटलं मला एक कॉल करू द्या, फक्त एक कॉल. तो एक कॉल मी केला होता आदरणीय पवार साहेबांना. अननोन कॉल असतानाही साहेबांनी तो कॉल उचलला. त्यानंतर शिंपी साहेबांचा फोन आला, जवळचं एअरपोर्ट कोणतं आहे? सर, संभाजीनगर. किती वाजताची फ्लाईट शक्य होते बसणं? आणि मी दिल्लीत उतरेपर्यंत गाडी दिल्ली एअरपोर्टला होती. माझं काम झाल्यानंतर मला आदरणीय साहेब सांगत होते की इथे सुप्रियाच्या नावाने इथे सूट आहे, राहण्याची व्यवस्था आहे. माझ्यासारख्या अजिबात ओळख नसलेल्या, अजिबात चेहरा नसलेल्या, 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी कुणीही नसलेल्या मुलीसाठी जर सुप्रियाताई इतक्या हक्काने फोन उचलू शकतात तर आता आम्ही राज्यातली महत्त्वाची कार्यकर्ती म्हणून महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेत काही भूमिका मांडण्यासाठी जेव्हा सांगू तेव्हा ताई त्या हक्काने मांडतील याचा आम्हाला विश्वास आहे. बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत, पण मला असं वाटतंय जरा मी निर्म्यात भिजत ठेवते. 2-3 दिवसांनी आपटून खपटून धुवून काढूया. अजून वेळ आहे मला बोलायला. आपण सगळ्यांनी जो वेळ दिला, आपण सगळ्यांनी जी भूमिका समजून घेतली, नाही, गुन्हा दाखल करणारा जो भाऊ आहे त्याच भावाने पहाटेच्या शपथविधीतही महत्वाची भूमिका अदा केलेली होती. आणि महबूब भैया सब काय म्हणतात त्याला, सबका बदला लेगा, भाई का, बहन का, माँ का, सबका बदला लिया जाएगा. त्यामुळे त्या सगळ्या लोकांचा हिशोब चुकता केला जाईल. राजे हो, लाडक्या भावाबद्दल बोलावं असं अनेक जण सांगतायत, पण आता मला असं वाटतं की मी काही डाव राखून ठेवावेत. सगळेच डाव एकदाच अजिबात ओपन करू नयेत. मी जी भूमिका मांडली ही भूमिका मांडताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा मला अजिबात माझा हेतू नाही. जरी सुधीर मुनगंटीवारांनी महिलांबद्दल काहीही बोलले असले, दादा तिकडे द्रौपदी पर्यंत पोहोचले असले, या सगळ्या लोकांना बाई म्हणजे पॉलिटिकल टूल वाटते. आम्ही पॉलिटिकल टूल नाही आहोत तुमच्या प्रचाराचं, तुमच्या द्वेषाचं. हे कृपया समजून घ्या. आम्ही अजून वेगळ्या वेळेला आपल्याला समजावून सांगू, पण तुर्तास कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण चुकून माकून जर कुणाला काही वाईट वाटलं असेल, भावना दुखावल्या घेतल्या असतील, तर अशा सगळ्या नेत्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची खबऱ्यांची गरजच नाही. इथे एवढे सगळे चॅनलचे कॅमेरे आहेत. या सगळ्यांची, यापैकी यक्काचीही माफी अजिबात मागणार नाही. थांबते, रजा घेते आणि हो राहून जाईल. विश्वजित भैया, अहो एवढा रागराग करत जाऊ नका हो आमच्यावर. शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत. अहो खूप जीवाला जीव देणारी माणसं होत आम्ही. अहो तुम्ही नसताना भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, रामटेक, नागपूर सगळीकडे आम्ही प्रचार करतोय.
विश्वजित भैया चला जरा, या वेळेला फक्त मोदीला हरवायचंय म्हणून एकत्र येऊया, ताकदीने उभे राहूया. आपकी बार भाजपा तडीपार, आपकी बार, आपकी बार, आपकी बार. थँक्यू सो मच. आम आदमी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय अजितजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी आपले प्रमुख नेते आहेत, सर्वांनी वेळेचं भान ठेवावं. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो. वेळेचं भान ठेवून माझं म्हणणं एकदम थोडक्यामध्ये सांगतो. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, इतर सर्व मान्यवर, वेळेअभावी सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. मित्रांनो, ही लढाई लोकसभेची निवडणूक आहे. 5-6 वाक्यामध्येच हे केंद्र सरकारचं काम मी तुम्हाला सांगणार आहे. हे केंद्र सरकार म्हणजे काय तर मित्र उद्योगपतींना धंदा, त्या माध्यमातून बीजेपीला चंदा, विरोधकांना ईडी सीबीआयचा फंदा, शेतकऱ्यांचा झालाय वांदा आणि बेरोजगारी आणि महागाईच्या बोंबा, याच्या पलीकडे हे केंद्र सरकार नाही. इव्हेंटबाजी आणि जुमल्याचे हा सगळा फंडा आहे. आणि म्हणून या सगळ्या येणाऱ्या काळामध्ये आपण हा विचार करून आम आदमी पार्टी सर्व शक्तीनिशी या इंडिया गठबंधनमध्ये हे तिन्ही उमेदवार, मला खूप आनंद वाटतोय की सर्वसामान्य नागरिकांसारखे सर्व इथे खाली बसले आहेत आणि मी त्यांना नमन करतो. सगळ्यांना विनंती करतो की असे उमेदवार आपल्याला लोकसभेत पाठवावे लागणार आहेत. कसब्यामध्ये दंगेकर साहेबांनी ट्रेलर दाखवला, पूर्ण पिक्चर आता हे 3 उमेदवार या लोकसभेमध्ये या भाजपला दाखवणार आहेत. पण मित्रांनो, ही लढाई होईल, आपण जिंकू, परंतु यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. हे सरकार फक्त उद्योगपतींसाठी काम करतं, यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही नाही, बेरोजगारांसाठी काही नाही. पेपर फुटतायत, शेतकऱ्यांवर लाठीमार होतोय, त्यावर कुणी ब्र काढत नाही. सर्वसामान्यांसाठी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्याचा जो आचार आणि विचार या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजवला, त्या रयतेला सर्वसामान्यांना कोणी वाली नाही. आदरणीय पवार साहेबांनी तो वारसा गिरवला आणि ते राज्य परत आपल्याला या महाराष्ट्रात देशात आणावं लागेल. आणि म्हणून ती सगळी जबाबदारी तुम्हा आम्हावर आहे. नेते मंडळी समोर असतात, पण तुम्हा आम्हाला, मला एक काम द्यायचं आपल्या कार्यकर्त्यांना. येणाऱ्या काळामध्ये माझं तुम्हाला विनंती आहे, आव्हान आहे, प्रत्येक कार्यकर्त्याने 50 फोन दररोज आपण आपल्या संपर्कामध्ये केले पाहिजे. 20 कुटुंबाची आपण आपली भेट घेतली पाहिजे. आम आदमी पार्टीचा या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी हे काम करणार आहे. माझी इंडिया आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना हे आव्हान आहे. फक्त सभा अटक करून नेते लढत आहेत, परंतु आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी इथं आपण संकल्प करू की 50 फोन मी दररोज करणार. 20 कुटुंबामध्ये आपण या ठिकाणी पोहोचणार. वैयक्तिकरित्या कुणाचा फोन येतोय, माझं नाव कोण घेतंय, कुठे मला बसवते, हा विचार न करता ही तुमची आमची सर्वसामान्यांची लढाई आहे. हुकुमशाही विरुद्ध जनता ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण सगळे सैनिक आहोत. ही भावना आपण सगळ्यांनी ठेवली, एकजुटीने काम केलं तर इंडिया आघाडीचे सर्व उमेदवार 100% या ठिकाणी उमेदवार विजयी होणार आहेत. एक शेवटची गोष्ट मला सांगायची, ईडी सीबीआयचा वापर करून आमचे नेते अरविंदजी केजरीवाल असतील, मनीषजी सिसोदिया असतील, यांना जेलमध्ये टाकवलं. काय गुन्हा होता त्यांचा? त्यांनी शिक्षणामध्ये क्रांती केली, गरिबांना मोफत आरोग्य दिलं. अशा लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकताय आणि ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप करताय त्यांना मंत्रिपद देतायत. हे बीजेपीचं सरकार आहे. काँग्रेस पार्टीचे अकाउंट फ्रीज केले, 2 पक्ष फोडले, परंतु मी सांगतो, माझं प्रामाणिक मत आहे, तुम्ही नेत्यांची बेरीज केली परंतु जनमताची मात्र वजाबाकी झाली. हे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि येणाऱ्या काळामध्ये 100% या तिन्ही उमेदवार ज्यांनी आपल्या समोर बसलेत यांना उंचीवर नेऊन ठेवायचं काम तुम्हा आम्हा सगळ्यांना करायचं आहे. हा संकल्प आपण या ठिकाणी करू. पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपण ग्राउंडवर काम करू. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.
प्रभू रामचंद्रांना जसं रावणावर मात करण्यासाठी वायुपुत्र हनुमानाची गरज, त्याच पद्धतीने शिवसेनेचे नेते आदित्यसाहेब ठाकरेंबरोबर असणारे सावलीसारखे सचिन भाऊ आहिर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेब, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात, सुषमाताई, इतर सर्व मान्यवर, विशेषतः वेगवेगळे पक्षातले आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी, तुम्हा आपल्या सर्वांचे लोकप्रिय सर्व तिन्ही उमेदवार आदरणीय सुप्रियाताई, अमोल कोलेजी, दंगेकरजी, तमाम पक्षातले कार्यकर्ते, बंधुभगिनी, बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, सुषमाताईंनी ऑलरेडी आमचा वेळ घेतलेला आहे, परंतु त्यांनी ज्या भावना व्यक्त केली त्यामध्ये एकच गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो, कारण ही लढाई ही निवळ या 3 उमेदवार पुरता किंवा एका विशिष्ट पक्षापुरता ही राहिलेली नाही आहे. ही लढाई स्वाभिमानाची तर आहेतच आहेत, हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही टिकवण्यासाठी तर आहेतच आहेत, पण तमाम इकडचे असलेल्या राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांचा देखील जे अन्याय करण्याची भूमिका घेऊन गेल्या 2.5 वर्षामध्ये एक चांगला चाललेला सरकार जो खेचण्याचं काम केलेलं आहे ते वचपा काढण्याची पण देखील ही आज काळाची गरज आहे. त्या भावनेतून कार्यकर्त्यांनी संघर्षाची तयारी करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी आणि आदित्यजींच्या सूचनेनुसार या तिन्ही लोकसभा आणि विशेषतः मावळ देखील या जिल्ह्यातल्या लोकसभेमध्ये एक नवीन क्रांती आणि एक नवीन विचाराने आपण एकत्रित देण्याची भूमिका आपण या निमित्ताने घेतली आणि त्याला दुजोरा देण्याचं काम व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवरांनी केलं. मला आवर्जून सांगावं लागेल की ज्यावेळी शिवसेनेवरती ही वेळ आली, आमचे आमदार गेले, खासदार गेले, पक्षाचं चिन्ह राहील की नाही राहील किंवा पक्ष राहील की नाही राहील, अशा वेळी मित्र पक्ष या नात्याने जर खरी साथ जर कोणी दिली असेल तर त्यावेळी ते काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी दिलेली आहे. ही गोष्ट आम्ही नकारू शकणार नाही आहोत. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की या महाविकास आघाडीची स्थापना करत असताना या तिन्ही उमेदवारांच्या मागे तर पूर्ण ताकदीने आम्ही आहोतच आहोत, परंतु जे सांगतायत खचाखच करण्याचा प्रयत्न करतायत, पाहिजे तेवढी निधी देतो पण खचाखच बटन दाबा, त्या सर्वांना आमचं सांगणं आहे की आता हा कार्यकर्ता पेटून उठलेला आहे. खचाखच ह्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही या आत्मविश्वासाने मी आपल्याला सर्वांना जायचं आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये जुन्नर ते हडपसर असेल, बारामतीचा टोक असेल, खडकवासला ते मावळचा शेवटचा पट्टा असेल, यामध्ये आपल्याला सर्वांना एक जिद्दीने आणि एक ताकदीने आपल्याला उतरावं लागेल. साहेब, आजही देखील ही सभा होत असताना शेवटपर्यंतचा देखील केवळवाणी प्रयत्न दुर्दैवाने काही विरोधकांचा चाललेला आहे आणि म्हणून भोरमध्ये पण देखील असाच एक प्रयत्न करण्याचं काम केलं. ज्यांना पक्षाने अनेक वर्षापासून सत्ता देण्याची भूमिका घेतली, लोकप्रतिनिधी पद उमेदवारी म्हणून देण्याचं काम केलं, अशांनाही देखील आता ते आपल्याकडे घेऊन एक पर्याय तयार करण्याचं काम करतायत. मला त्यांना सांगणं एवढंच आहे की ही असली शिवसेना आहे. असे किती गेले तरी बेहतर, परंतु प्रामाणिक आणि काम करणारा, निष्ठेने राहणारा कार्यकर्ता हे ताई तुमच्या मागे पूर्ण रीतीने उभा राहण्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे की देशाच्या पंतप्रधानाला इकडे येऊन सांगावा लागतोय, विकासाच्या कामाबद्दल त्यांना बोलण्यासाठी वेळ नाही किंवा बोलत नाही, असली आणि नकलीचा वाद करतायत. आणि दुसरे तर महाशय सांगतायत, गुजरातची म्हण सांगण्याचा प्रयत्न करतायत, तीन तिगडावर काम बिगाडा. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्रात पण एक म्हण आहे की 3-13 आणि 9-12 ही आघाडी तुमचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. या आत्मविश्वासाने आपण सर्वजण मिळून कामाला आपण लागूया, एवढंच या प्रसंगी या निमित्ताने सांगतो. आणि ताई, अमोलजी आपण असाल, दंगेकरजी आपण असाल, संजोग वगैरेजी असेल, या सर्वांच्या मागे शक्ती लावण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अहिल्याबाई होळकर यांचे वंशज माननीय होळकर राजे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
सर्व राष्ट्रपुरुष, महापुरुष आणि शहीद जवान यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो. व्यासपीठावर आसीन आदरणीय पवार साहेब, आदरणीय पृथ्वीराज बाबा, विश्वजित दादा कदम आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, आपण सर्वच ज्येष्ठ आहात आणि माझ्या समोर बसलेला हा सर्व माझा मित्र परिवार, बंधू भगिनी आणि आपले सर्व उमेदवार. आजच्या सभेमध्ये मला इथं बोलायला मिळतंय, मी फार वेळ घेणार नाही, मला 2च मिनिटं आपल्याशी बोलायचं आहे. कारण आजची ही जी निवडणूक आहे ही फक्त लोकसभेची निवडणूक नसून ही लोकशाही वाचवण्यासाठीची निवडणूक आहे आणि म्हणून ह्याचं महत्त्व जितकं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. या मंचाच्या माध्यमातून मला आपल्याला फक्त 2च गोष्टी सांगायच्या आहेत. आज जशी लोकशाहीमध्ये ही लढाई चालू आहे तशीच महाभारताची ज्या वेळेला लढाई चालू होती, कौरव पांडव एकमेकाला भिडणार होते आणि अशा प्रसंगाला त्यांना मदत पाहिजे होती, ते वेगवेगळ्या सहकाऱ्यांच्याकडे जात होते आणि असंच ते गेले. कारण त्यावेळेचा एक तोला मोलाचा सहकारी म्हणजे श्रीकृष्ण. ज्या वेळेला ते श्रीकृष्णाकडे गेले त्यावेळेला श्रीकृष्ण झोपलेले होते. दुर्योधनाला वाटलं की बाबा मी डोक्याजवळ जाऊन बसावं म्हणजे उठल्या उठल्या श्रीकृष्णाला मी दिसेन. अर्जुन आपला पायाजवळ जाऊन बसला, श्रीकृष्ण उठले. उठल्यावर श्रीकृष्णाला अर्जुन दिसला. श्रीकृष्णाने विचारलं बाबा काय पाहिजे. दुर्योधन म्हणाला की नाही नाही मी पहिले आलोय, मी पहिली मागणी करणार. मग श्रीकृष्णाने सांगितलं माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे माझी नारायणी सेना आहे आणि मी आहे. एकाला सेना मिळेल एकाला मी मिळेन, आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेला श्रीकृष्णाची नारायणी सेना म्हणजे अजिंक्य सेना मानली जायची. 1 से 1 वीर योद्धे त्या सेनेमध्ये होते. दुर्योधन हुशार, तो म्हणाला नाही नाही मला तर श्रीकृष्णाची सेना पाहिजे कारण इतके वीर योद्धे आपल्याला मिळणार. अर्जुन म्हणाला आता त्यांनी पहिला पर्याय निवडलेला आहे, ते काही जरी निवडलं असतं तर मला श्रीकृष्ण पाहिजे. आणि महाभारताचा निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की श्रीकृष्णाने फक्त 5 पांडवांच्या पाठीशी उभं राहून काय करून दाखवलं. आज आपल्याकडे आपला श्रीकृष्ण इथं श्रीकृष्णाच्या रूपानं पवार साहेब इथं उपस्थित आहेत. नारायणी सेना कुठेही जाऊ द्या पण आज श्रीकृष्णाच्या रूपाने या लोकशाहीमध्ये पवार साहेब इथं आपल्या बरोबर आहेत. ही सर्व ज्येष्ठ नेते मंडळी इथं आहेत. त्यामुळे आपल्याला ही लढाई जिंकण्यापासून आज कोणीही अडवू शकत नाही. मार्गदर्शक कसा असावा ह्याचं उदाहरण त्यावेळेला जसं श्रीकृष्णाचं होतं तसंच आज या लोकशाहीमध्ये आपल्याला पवार साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आता मार्गदर्शक कळाला, कार्यकर्ता कसा असला पाहिजे याचंही एक उत्तम उदाहरण आहे. आपण अमोल कोले आज इथं माझ्या समोर बसलेले आहेत, त्यांच्याच शिवाजी महाराजांच्याच इतिहासातलं मी आज एक इथं उदाहरण देऊ इच्छितो. अफजल खान ज्या वेळेला या महाराष्ट्रावर चालून आला त्यावेळेला सगळे लोक तिकडे अफजल खानाकडे निघाले होते. शिवाजी महाराजांना सोडून सगळे लोक जात होते आणि काही लोक त्यावेळेला शिवाजी महाराजांच्याकडे आले, त्यांनाही वतनांच्या ऑफर आलेल्या होत्या. शिवाजी महाराज म्हणाले काय हो जेधे, तुम्हाला जायचं नाही का तिकडे, तुम्हाला ही ऑफर आली आहे. जेधे आपल्या सगळ्या मुलांना घेऊन तिथे गेले होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या पायावर पाणी सोडलं आणि म्हणाले राजे कुटुंब वतन सगळ्यावर मी आज पाणी सोडतो पण स्वराज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीन. आणि तसंच आज ही सगळी मंडळी जी जमलेली आहे ती साहेब आपल्या बरोबर आणि लोकशाहीच्या बरोबर खंबीरपणे उभं राहायला इथं आलेली आहे. कार्यकर्ता असावा तर तो असा असावा. फार वेळ मी इथं घेणार नाही. आज आपण शिवशाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन पुढे जातो असं आपण बोलतो, प्रत्येकाच्या भाषणातून ते येतं. पण मला इथं सांगायचं आहे की शिवशाहू आंबेडकरांच्या बरोबर होळकरांनी सुद्धा तितकंच योगदान दिलं. आज शिवशाहू आंबेडकर होळकर असं आपण महाराष्ट्राची या बांधणी करूयात आणि त्यासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून आम्ही आपल्या बरोबर उभं राहू. मगाशी इथं ताई मंचावर वर आल्या होत्या, थोडीशी खुर्च्यांची शॉर्टेज होती. मी ताईंना म्हटलं ताई आपण सगळे खाली बसू, मी सुद्धा आपल्या बरोबर खाली येतो. ताई मला म्हणाल्यात नाही आपण राजघराण्यातून आहात, आपला तो मान आहे, आपण इथं वर बसलं पाहिजे. पण ताई मी आपल्याला या मंचाच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगू इच्छितो की मी जरी राजघराण्यातला असलो तर मी आज या लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो आणि म्हणून इथून पुढे मी आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या बरोबर खाली माझ्या या जनसमुदायामध्ये बसणार आहे. आज या महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि मी आपल्याला निश्चित सांगतो
की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगले दिवस आहेत, मुलांना रोजगाराचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत आणि त्याला जर वाचा फोडायची असेल, ते प्रश्न जर मार्गी लावायचे असतील तर सुशिक्षित उमेदवार, जे जनतेशी नाळ जुडलेले उमेदवार आहेत ते आपल्याला लोकसभेमध्ये निवडून द्यायचे आहेत, ना की रिक्षावाला, पानवाला, गुटखावाला आणि बरेचसेच वाला ज्यांचं कुठलंही योगदान नाही, शिक्षण नाही, अशा लोकांना जर निवडून दिलं तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही। त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना या मंचाच्या माध्यमातून विनंती करतोय की येत्या लोकसभेमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला या पुणे विभागातून उभं राहिलेले आदरणीय अमोल कोल्हे असतील, आदरणीय दंगेकर साहेब असतील आणि आदरणीय ताई असतील, या सगळ्यांना बळ द्यायचं आहे। इतका मी बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार रवींद्र भाऊ धंगेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आज सुप्रियाताई असतील, मी असेल, अमोलदादा कोल्हे असतील, यांच्या प्रचार सभेनिमित्त उपस्थित असलेले सन्माननीय पवारसाहेब असतील, पृथ्वीराज बाबा असतील, थोरात साहेब असतील, होळकर साहेब असतील, समोर बसलेत, सचिनजी आहेर असतील, आमचे विश्वजित दादा असतील, चंद्रकांत मोकटे असतील, सन्माननीय व्यासपीठ। खरी तर निवडणुकीला सुरुवात झाली आणि 2 दिवसापूर्वी मला फोन आला की निवडणुकीमध्ये आता प्रचार चालू झालेला आहे आणि प्रचारामध्ये मागच्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये गुन्हेगार आले असतील, सगळ्याच पोलिसांबद्दल मी बोलणार नाही, पण काही पोलीस अधिकारी असतील, काही निवडणूक अधिकारी असतील, काही प्रशासनामधले अधिकारी असतील, ते ज्या पद्धतीने ही निवडणूक आत्ताच्या निवडणुकीमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतील, मी त्यांना एकच सांगितलं की आमचे सर्व कार्यकर्ते इथं बसलेले आहेत, त्यांना असं वाटलं की एखाद्या गुन्हेगाराने तुम्हाला फोन केला, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने बोलवलं, एखाद्या प्रशासन अधिकाऱ्याने तुम्हाला दमदाटी केली तर मला एक फोन करा म्हटलं। एक फोन केला की रात्र त्यांची काळी केली, समजा प्रश्नच मिटेल। आज ही लढाई आपली स्वाभिमानाची लढाई आहे। इतिहास हा लढणाऱ्या माणसाचा लिहिला जातो आणि इतिहास पळून जाणाऱ्या माणसाचा लिहिला जात नाही आणि जे इतिहास पळून गेलेत त्यांचा इतिहास होणार नाही आणि ज्यांचा इतिहास लिहिणार हे सगळे इकडे बसलेले आहेत, यांचा इतिहास लिहिला जाईल। कारण आपण बघितलं असेल की गेल्या कित्येक वर्षापासून ईडीची एक प्रेसला बातमी आली आणि पवार साहेबांना बोलवण्यात येणार आहे असं कळलं तर दुसऱ्या दिवशी पवार साहेबांनी गाडी काढली आणि ईडीच्या ऑफिसला निघाले। ईडीवाले म्हटले थांबा, तुम्हाला बोलवलंच नाही आम्ही। म्हणजे परिस्थिती अशी, ज्यांना बोलवायच्या अगोदर ते दुसऱ्या पक्षात बी गेले आणि पवार साहेबांसारखे नेते ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन थांबले। ईडी त्यांना घाबरली, मग ईडी त्यांना घाबरत असेल तर मग आपल्या मागे साहेब आहेत, त्यामुळे आपल्याला काही काळजीच नाही। आज अनेक आपण प्रश्न बोलू शकतो। काल मी एक पत्रकार परिषदेमध्ये माझे प्रतिस्पर्धी उमेदवार होते आणि त्यांना पत्रकारने विचारलं की तुम्ही तुमचं विजन काय। मी त्यांना विचारलं तुम्ही 10 वर्ष केलं काय, तर त्यांना सांगताच येत नव्हतं। मग 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, तर त्यांनी सांगितलं की आम्ही विमानतळाला रंगरंगोटी केली। अरे म्हटलं हा काय विकास आहे का? हा विकासच होत नाही। रेल्वे तुम्ही आणली का? अजिबात आणली नाही। मग रेल्वेचं उद्घाटन कसं केलं? ते आम्ही केलं। म्हणजे हे सगळं, ही गॅरंटी नाही, ही फसवणुकीची गॅरंटी ह्या महाराष्ट्रात या देशामध्ये आलेली, ही बदलण्याची गरज तुमच्या आमच्यामध्ये पाहिजे। आज लोकशाहीची हत्या, संविधान बदलण्याचं काम जे करतात त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल। आज आपल्याला रस्त्यावरून लढावं लागेल। अनेक आज माझ्यानंतर भाषणं होणार आहेत आणि आपण परत परत बोलत राहू, पण मी
प्रथम काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे मी आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी दिली आणि हा लोकसभेमध्ये त्यांनी पाठवण्यासाठी माझी निवड केली। मी सगळ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो। यांना प्रचंड बोलायचं आहे, मी बोलणं योग्य होणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिरूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी पोहोचवला ते डॉक्टर अमोल कोल्हे साहेब। आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जय जय शिवाजी, जय शिवाजी। आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची गारद ऐकताना सुद्धा आपण स्तब्ध होतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांना पवित्र त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो। व्यासपीठावर उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, आदरणीय बाळासाहेबजी थोरात, सचिन भाऊ अहिर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र भाऊ धंगेकर, बारामती लोकसभेच्या उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे, आपण सगळेजण वेळ कमी असल्यामुळे अगदी मोजकं बोलणार आहे। आपली तुम्हाला सवय माहिती, आधी ट्रेलर दाखवायचा, नंतर पिक्चर दाखवायला लय वेळ आपल्याकडे बाकी आहे। पण जेव्हा संपूर्ण दुसरी तिसरी फेरी आता प्रचाराची सुरू आहे आणि ही फेरी सुरू असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये, महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचं ठरलंय। महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचं ठरलंय बळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवायची आणि विजयाची तुतारी फुंकायची। आणि विरोधकांना सुद्धा कळलेलं असल्यामुळं देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आणि माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी होतं की इथं पाऊल ठेवतोस ते शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पाऊल ठेवतोस। जेव्हा या जनतेच्या धोरणांविषयी चर्चा होईल, जेव्हा देशाच्या भवितव्याविषयी चर्चा होईल, तेव्हा डोळ्यात तेल घालून जागा राहा, तेव्हा तुझा आवाज तुझ्या सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी गरजला पाहिजे हे सुप्रियाताईंनी शिकवलं होतं। पण आणि मग प्रश्न विचारले जातात, बाबा तुझ्या गावात किती निधी दिला? मला तर लय वेळा प्रश्न पडतो, ग्रामपंचायतीची निवडणूक करायलो का लोकसभेची निवडणूक करायलो? परत प्रश्न विचारला जातो, बाबा तुझ्या गावात किती वेळा येऊन गेला? आणि मग असा प्रश्न पडतो की 2019च्या आधी शाळेत शिकत असताना जेव्हा नागरिक शास्त्र वाचत होतो तेव्हा या नागरिक शास्त्राचे जनसंपर्क ही वेगळी गोष्ट, पण प्रत्येक वेळी जेव्हा वैयक्तिक टीकांवर येतात
म्हणजे लवंडे साहेब आमच्या बाबतीत तर सुरू झालं, आता नटसम्राट सुरू झालं. परवा कोणीतरी प्रश्न विचारला, मयूर भाऊ नट सम्राट पाहिजे की कार्य सम्राट पाहिजे? आदरणीय साहेब मी फार विनम्रतापूर्वक त्यांना सांगितलं, अहो नट सम्राट परवडतो, कार्य सम्राट परवडतो, पण धोके सम्राट, खोके सम्राट आणि पलटी सम्राट चालत नाही. आता परवा कोणीतरी म्हणालं, मगाशी सचिन भाऊंनी उल्लेख केला, पाहिजे तेवढा निधी देतो पण कचा कचा बटन दाबा. मी फार विनम्रतेने सांगू इच्छितो, जर असं वाटत असेल तर आपण लोकशाहीची थट्टा करतात, सत्तेचा हा उन्माद, सत्तेची ही जर एवढी मस्ती आली असेल तर एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, जो तुम्ही निधी देणार आहात ना, तो तुमच्या खिशातला नाही, या मायबाप जनतेच्या टॅक्सच्या पैशातून तो निधी गोळा होतो. म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या पोराला डायपर घेतो, जेव्हा आम्ही आमच्या पोराला झबलं घेतो ना, त्याच्यावर आम्हाला जीएसटी भरावा लागतो, तो तुमच्या तिजोरीत येतो. जेव्हा आम्ही आमच्या म्हाताऱ्या आई बापाला औषधं घेतो ना, त्याच्यावर जो टॅक्स आम्ही देतो तो तुमच्या तिजोरीत येतो. आणि तो आलेला टॅक्स जर तुम्ही स्वतःची मालकी असल्यासारखं म्हणत असाल, पाहिजे तेवढा निधी देतो, तर मग एक सांगा, अहो जेमतेम 2% लोकांचा जर तुम्हाला पाठिंबा असेल तर टॅक्स फक्त त्या 2% घ्या ना, आम्ही टॅक्सच देत नाही तुम्हाला. त्यामुळे याचा जर आपण बारकाईनं विचार केला तर ही मस्ती येते कुठून, हा उन्माद येतो कुठून, ही डोळ्यात धूळफेक होती कुठून? सर्वसामान्य शेतकरी काबाड कष्ट करत असताना मोजक्या उद्योगपतींची कर्ज माफ होतात. आणि मग एका पत्रकाराने त्या दिवशी प्रश्न विचारला की कर्जमाफी होते कुठून? तेव्हा ताई आपण ऐकलं होतं जनधन 0 बॅलन्स अकाउंट, आणि जाहिराती आल्या होत्या समोर, 0 बॅलन्स अकाउंट, जनधनची अकाउंट निघाली होती, जाहिराती आल्या होत्या, एवढी करोड अकाउंट आम्ही उघडली. आणि नंतर आलं रोहित दादा की त्याला मिनिमम बॅलन्स हा 1000 रुपये असला पाहिजे, 2000 त्याला मिनिमम बॅलन्स असला पाहिजे. मग एवढी करोड खाती गुणिले 2000 रुपये, आणि त्यानंतर मग मेसेज आले आधार आणि पॅन कार्ड लिंक झालं पाहिजे, यासाठी 200 रुपये, तुम्हाला लेट झालं तर फाईन आहे, लिंकेजचे 200 रुपये आहेत. सर्वसामान्य भारतीयानं कायदा पाळण्यासाठी या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली, आणि या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून जो निधी तयार झाला, इलेक्टोरल बॉन्ड्सच्या भ्रष्टाचारातून जो निधी तयार झाला, हा सरकार पाडण्यासाठी, नेते फोडण्यासाठी हा निधी तयार झाला. आणि म्हणून ही निवडणूक आता सर्वसामान्य जनतेने हाती घेतलीये. फार काही वेगळं सांगणार नाही, फक्त एकच विनंती करतो, मतदान केंद्रावर जाऊन मत द्यायला फक्त 5 मिनिटं लागतात, फक्त 5 मिनिटं. पण या 5 मिनिटांमध्ये मागच्या 5 वर्षांचा एकदा रिवाइंड करून बघा. मागच्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला या 5 मिनिटात त्या 5 वर्षांचा कुठल्या कुठल्या गोष्टीचा हिशोब घ्यायचा आहे. जेव्हा उत्तर भारतामध्ये पहाटे 5 वाजता बाप पोराला सांगतो, उठ तुझे दौड़ लगानी है, तुझे बेल्ट की नौकरी करनी है, पण त्याचा पोरगा जेव्हा -70 डिग्री सेल्सिअस मध्ये सियाचीन मध्ये देशाचं रक्षण करत होता, 1.5 वर्ष त्याचा 70 वर्षाचा बाप दिल्लीच्या सीमांवर त्याच्या हक्कांसाठी दुर्दैवानं आंदोलन करत होता. याचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे. जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचा पोरगा त्याच्या गाडी खाली मगरूरपणे शेतकऱ्यांना चिरडत होता, त्यानंतर ढिम्मपणे बसलेल्या सरकारचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे. जेव्हा आपल्या पोराला कष्टानं बाप शिकवतो, त्या बापाला असं वाटलं होतं की वर्षाला 2 करोड रोजगार येणार, त्या 2 करोड मध्ये माझ्या पोराला नोकरी लागणार. पण जेव्हा पोरगा इंटरव्ह्यूला जातो, इंटरव्ह्यूवरून परत येतो आणि हातात नोकरी नाही, पोराचं वय वाढत असतं, पोराच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत असते, आणि त्याही पेक्षा पोराचा पडलेला चेहरा बघून बापाच्या काळजाला घरं पडत असतात. याचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे की जो आपला शेतकरी, जो आपला बाप काळ्या आईत राबत असतो, त्याच्या भेगाळलेल्या पायांकडे बघा, त्याच्या शर्टाखाली भोकं पडलेलं बनियान असतं, जाताना पोराला सांगून जातो की येताना तुला खाऊ आणन, जाताना पोराला सांगून जातो नवीन युनिफॉर्म आणन, पोरीला सांगून जातो तुझ्या लग्नासाठी नवीन दागिने करेल.
हे सगळं तो सांगून जातो. पण 2 डिसेंबरला त्याच्या कांद्याला 40 रुपये भाव असतो. 3 डिसेंबरला निर्यात बंदी होती आणि त्याच्या कांद्याचा भाव 10 रुपयावर येतो. एकराला 3.5 लाखाचं नुकसान होतं आणि त्याच्या तोंडावर 17 रुपये फेकून त्याला सांगितलं जातं, याला किसान सन्मान म्हणतात. नुसतं शेम शेम म्हणून चालणार नाही, नुसता छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून चालणार नाही. आता पेटून उठावं लागल. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी शिकवण दिली होती, त्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या सरकारला खाली खेचण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या परिवर्तनाचा साक्षीदार नाही, परिवर्तनाचा शिलेदार व्हावा लागेल. एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. तुमच्या मतांचा आशीर्वाद, तुमची भरभक्कम साथ अशीच सोबत राहू द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. संसद रत्नपटू माननीय सुप्रियाताई सुळे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. नमस्कार. आदरणीय पवार साहेब, माननीय पृथ्वीराज बाबा, सचिन भाऊ, बाळासाहेब थोरात, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, उशीर बराच झालेला आहे. 2-3 महत्त्वाची भाषणं व्हायची आहेत, त्याच्यामुळे मी आपला फारसा वेळ घेणार नाही. पण मी काँग्रेस पक्षाचे माननीय सोनियाजी, माननीय उद्धवजी, माननीय अरविंद केजरीवाल, व्यासपीठावरील सगळे आपले मित्र पक्ष, त्याचबरोबर समाजवादी पक्ष, बाळासाहेब आंबेडकर, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की माझ्या उमेदवारीला त्या सगळ्यांनी सहकार्य आणि आशीर्वाद द्यायचा निर्णय घेतलेला आहे. 3 वेळा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बारामतीची लोकप्रतिनिधी व्हायची संधी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली. मगाशीच आपल्याला अमोलदादांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी एकत्र काम करत असताना पहिला देश, त्याच्यानंतर राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्यांच्यानंतर कुटुंब, हेच धोरण घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली अनेक वर्ष संसदेत आम्ही सगळे काम करतोय. आज आमच्यावर, माझ्यावर, अमोलदादावर तर प्रचंड टीका होते. मला कौतुक वाटतं त्या टीकेचं, कारण का गेले 10, 15, 20 वर्ष अमोलदादा आणि मी संघटनेत आम्ही एकत्र काम करतोय आणि घटस्फोट होऊन 6च महिने झालेत. मग 18 वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात कोणी न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक टीका करतायत. पण अमोलदादा आणि मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही आणि आमच्या संस्कृतीत बसतच नाही, कारण का आमच्या कामातून आणि आम्ही पार्लमेंटमध्ये केलेल्या कामातूनच आमची पोचपावती आहे. आणि हे इलेक्शन आता ना अमोलदादाच्या हातात राहिलं आहे ना माझ्या हातात राहिलं आहे. हे इलेक्शन आज महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतलेलं आहे आणि आज ही महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांच्या अन्यायाला कंटाळली. लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता. आता कोण फोन करतं, काय फोन करतं हे मला नाही माहिती, मी काय विचारत बसत नाही, कारण का दुसरे का घर में झांकने का शौक नहीं है मुझे. पण मला सगळ्यांना एक सांगायचंय की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या. याचं कारण असं की ते ज्यांना घाबरतात ना दिल्लीत, त्यांच्या समोरच अमोलदादा मी भाषण करतो आणि डंके की चोट पे भाषण करतो. आणि मला माहिती आहे उन्हाळा खूप झालेला आहे, त्याच्यामुळे बर्फ म्हणजे आईस लागतोय सगळ्यांना. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED. आणि त्याच्यामुळे ह्याची काय फार चिंता आपल्याला करायची नाही. हम लोग खाली हाथ आए और खाली हाथ ही जाएंगे, पण खाली हाथ जाने के पहले बहुत काम करना है क्योंकि देश की सेवा कर रही है. आणि मला या निमित्ताने तुम्हाला सांगितलं, इतके वर्ष मी मोठ्यांचा मान सन्मान म्हणून कधी ग्रामपंचायत, कारखाना, बँक, दूध संघ याच्यात कधी लक्ष घातलं नाही, कारण का
माझ्यावर झालेले संस्कार असे की घरातला मोठा माणूस ते करत असेल तर आपण एक पाऊल मागे राहून मदत करावी, कधी त्याच्यात गडबड करू नये. पण मला आज उपस्थित राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगायचे की आम्ही सगळे आता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होईल आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत, कारखाना, सोसायटी, कॉर्पोरेशन, जे कॉर्पोरेशनचं जी इलेक्शन होतील त्याला पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी लढणार आहे. त्याच्यामुळे आता बरंच काय काय सांगितलं जातं. माझ्यावरही अमोलदादा तुमच्यासारखी टीका होते की 10 वर्षात कुठलाच केंद्रातला निधी आला नाही. मला अतिशय प्रांजळपणे विनम्रतेने त्यांना सांगायचे की कदाचित माझा कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल, मराठीतच आहे, आणि 3 तो सगळं म्हणजे इंग्रजीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे, उर्दूमध्ये पण आहे, पण मराठीत पण आहे. आणि त्याच्यामुळे तो कार्य अहवाल मी त्या सगळ्यांना पाठवणार आहे जे माझ्यावर आज टीका करतायत. अतिशय विनम्रपणे चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे. त्यांनी जमलं तर थोडासा वेळ काढून तो वाचावा, कारण का माझा कामावर माझा इतका विश्वास आहे की उद्या असं होऊ नये, म्हणजे त्यांच्या हितासाठी बोलते की मला असं वाटतं माझा जर पूर्ण कार्य अहवाल पार्लमेंटमधला कामाचा आणि पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा झाला तर ते सगळे जे वाचणारे आहेत आणि आज माझ्यावर टीका करतायत कार्य अहवाल वाचल्यावर उद्या मलाच मतदान करतील याची मला तरी गॅरंटी आहे. आणि ही शब्दाची गॅरंटी आहे, ती वाली गॅरंटी नाही. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की इतका पर्सनल अटॅक. अमोलदादांनी बरेच गोष्टी, काल बऱ्याच घटनाही झाल्या, पण मला तसलं राजकारण करायचं नाही आणि मध्ये केली नाही. त्यांनी किती खाली पातळी सोडून टीका केली आमच्यावर, तर आम्ही आमची भाषणं अजून उंचीवर नेऊ, पण त्यांच्या पातळीवर जाऊन आम्ही खाली भाषणं करणार नाही. कारण का ही लढाई माझ्याशी वैयक्तिक नाहीच आहे. माझी लढाई महाराष्ट्रात कुणाशीच नाही आहे. माझी लढाई त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे जो मराठी माणसाच्या आज मुळावर उठलाय. आज मराठी माणूस तुम्ही बघा, सगळे पक्ष जे फोडलेत ते सगळे मराठी माणसाचेच फोडलेत. ते जो विरोध करतात तो मराठी माणसाच्याच विरोध करतात. आज ज्या नोकऱ्या घालवल्या आहेत, अमोलदादा तुमच्या मतदारसंघात फॉक्सॉनची इन्व्हेस्टमेंट येणार होती, 2 लाख नोकऱ्या तिथे होणार होत्या. त्या 2 लाख नोकऱ्या घालवायचं पाप कोणी केलं असेल तर आज असलेल्या महाराष्ट्रातल्या आणि ही आपली लढाई आहे. आपली लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे, आपली लढाई महागाईच्या विरोधात आहे, आपली लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना पुढचे 15 दिवस, आता बारामतीमध्ये पुढचे 15-18 दिवस आहोत, त्यानंतर आपल्याला सगळ्यांना शिरूर आणि पुण्यात पूर्ण ताकदीने तुमच्या दोघांसाठी आम्ही सगळे कोणी महाबळेश्वर, गोवा कोई नहीं जा रहा है, सब इधर ही रहने वाले इस टाइम. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा बारामतीचं मतदान झालं की 8 तारखेला आम्ही पुण्याला आणि मावळला आणि शिरूरला पूर्ण ताकदीने तुमच्या प्रचारासाठी येणारे. एक शेवटचा मुद्दा सांगते आणि माझं भाषण संपवते. आपलं चिन्ह गेलं, यावेळेस माझं आणि अमोलदादाचं चिन्ह बदललेलं आहे. आम्ही दोघांनी पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदललेलं. आमचं चिन्ह का बदललंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मला असं वाटत होतं आपलं काय चुकलं की आपलं चिन्ह पण गेलं, आपला पक्ष पण नेला. मग कोणीतरी म्हणले रडत बसतील, ओ आम्ही शारदाबाई पवारांची नात आहे. मी माझ्या आजीनी कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय, मला लढायला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही लढू. आणि बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा, माझ्या पांडुरंगांनी काय मला चिन्ह द्यावं तर तुतारी वाजवणारा माणूस. किती मोठे शुभ संकेत आहेत बघा. जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा रामकृष्ण हरी. आता बघा लग्न कार्य तुतारीच वाजते,
नवीन काही काम करता सुरुवात असते, दुकानाचं ओपनिंग, माझ्या शॉपीचं ओपनिंग, माझ्या मोबाईलच्या दुकानाचं ओपनिंग, तुतारीवाला माणूसच तिथे असतो. आणि जेव्हा मंदिराची प्राण प्रतिष्ठा होते तिथे पण तुतारीवाला माणूसच असतो. आणि महाराष्ट्र सरकारचं कुठलंही मोठं काम असतं, कुठलंही चॅनल पण चालवून बघा, तुमच्या चॅनलच्या जाहिरातीत पण तुतारी वाजवणारा माणूसच असतो. त्याच्यामुळे हे शुभ संकेत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे आपल्याला ही तुतारी, आणि तुतारी अर्थातच कोणाच्या हातात द्यायची आहे? आमचे बंधू रवींद्र दंगेकरजींच्या हातात आपल्याला ही तुतारी द्यायची आहे. शाहू फुले आंबेडकर जीतेगा दंगेकर. त्यामुळे आम्ही तिघ मी शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते की एका हातामध्ये तुतारी आहे आणि दुसऱ्या हातात मशाल आहे. आणि आज आपल्याला हे जे महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायसाठी हे दिल्लीचं षडयंत्र चाललंय, त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम आपल्याला बारामतीला 7 तारखेला आणि आपल्याला शिरूरला आणि पुण्याला 13 तारखेला. माझी एवढीच सगळ्या सहकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तारीख आणि आपलं चिन्ह गाव वाडी वस्तीवर पोचवा पूर्ण ताकदीने. आज सगळीकडे ट्रॅफिक लाईट दिसला तरी माणूस माझ्याकडे बघून म्हणतंय तुतारीच वाजणार यावेळेस. त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण आहे. आणि ज्येष्ठ पण म्हणतात तुतारी. पण आपण सगळे मोठ्या संख्येने आज इथे आला. बूथ कमिटीचं काम आज जयंतराव नाही आहेत, पण बूथ कमिटीमध्ये काँग्रेस पक्ष, सेना, आम आदमी पार्टी, समाजवादी सगळ्या पक्षाचे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी एक कुटुंब म्हणून आज इथे काम करतायत. आज अतिशय चांगलं नियोजन तिन्ही पक्षाच्या माध्यमातून झालं. याबद्दल सगळ्या पक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि आज बाहेरून आलेल्या पृथ्वीराज बाबांचे आणि रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित व्हावं. माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब. आपल्या पुणे शहर व पुणे ग्रामीण, बारामती, पुणे शहर आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब गट आणि शिवसेना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या तिन्ही पक्षांचे आपले उमेदवार आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय आमचे तरुण सहकारी आणि ज्येष्ठ बंधू डॉक्टर अमोल कोले आणि पुणे शहराचे एक तडफदार उमेदवार आणि पुणे शहराचे विद्यमान आमदार सन्माननीय रवींद्र दंगेकरजी यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असणारे देशाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय मंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, इथे उपस्थित असणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते आदरणीय सचिन भाऊ आहिरे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आम आदमी पक्षाचे राज्याचे नेते आणि सर्व मित्र पक्ष नेते बंधू भगिनींनो, मी आज महाविकास आघाडीच्या या तिन्ही आपल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या आणि सर्व उमेदवारांना मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि आज जे देशात, महाराष्ट्रात एक अत्यंत पोषक असं महाविकास आघाडीला आणि इंडिया अलायन्सचं वातावरण आहे. या आपल्या देशातील आणि महाराष्ट्रातील जनसामान्यांमध्ये, लोकांमध्ये एक सुप्त लाट निर्माण झालेली आहे. ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या जे काही असंतोष त्यांच्या बाबतीतला निर्माण झालेला आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की महागाई, बेरोजगारी हे जरी मुद्दे असले, परंतु जे काय महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लागेल
महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागेल अशा पद्धतीचं राजकारण हे सत्ताधाऱ्यांनी जे काही महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून केलेलं आहे हे महाराष्ट्राला शरम येईल असं राजकारण केलेलं आहे आणि ह्याची सुद्धा चीड लोकांमध्ये प्रचंड मोठी आहे। आणि या सगळ्या गोष्टींमधून जे काही चांगले आज संघर्ष करत जे आज महाविकास आघाडी एकत्रित जनतेसमोर जाते ह्याला एक चांगला प्रतिसाद महाराष्ट्राच्या जनतेकडून मिळतोय। सुप्रियाताई, आपण जाता जाता असं म्हणालात की आपला अहवाल या ठिकाणी कदाचित विरोधकांनी वाचलं नसेल। तुम्ही सहज बोलून गेला की अहवाल कदाचित मराठीत होतं म्हणून वाचलं की नाही मला माहित नाही, पण महायुतीच्या नेत्यांना मराठीपेक्षा मला वाटतं गुजरातीला ते जास्त प्राधान्य देतात आणि हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षाचं दुर्दैव आहे। आणि म्हणून कदाचित ते गुजरातीत छापून तुम्ही त्यांना पाठवा म्हणजे कदाचित ते समजून घेतील की सुप्रियाताईंनी आणि डॉक्टर अमोल कोल्हेंनी आणि कदाचित आमच्या रवींद्र ढंगेकरांनी या पुणेसाठी आणि लोकांसाठी काय काम केलं। जास्त मी लांब लचक बोलणार नाही। सुषमाताई, तुम्ही थोडंसं आज म्हणलं विश्वजित दादा आमच्यावर चिडू नका, घरातल्या भिंतींमध्ये कुटुंबातला सदस्य म्हणून चिडणे हा माझा नैसर्गिक अधिकार आहे। सांगलीचा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता, माझी निष्ठा ही काँग्रेस पक्षाशी आहे आणि तदनंतर महाविकास आघाडीशी आहे हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो। परंतु जर एखादा आपल्या घरातला सदस्य नाराज झाला, चिडला, तर तो का नाराज झाले समजून घेऊन त्याची सुद्धा समजूत काढण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्या ज्येष्ठांनी आणि वडीलधाऱ्यांनी करावी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना सदिच्छा देतो आणि प्रचंड मताधिक्याने आपण त्यांना निवडून द्यावं आणि ह्या पुणेच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला मानणाऱ्या या पुणे शहराच्या मातीतनं महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक चांगला संदेश आपण या महाविकास आघाडीना तिन्ही उमेदवारांना उमेदवार देऊन विजयी करून ओढा पाठवावा एवढंच बोलताना इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विधिमंडळाचे नेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मी यांना विनंती करतो की आपण संबोधित व्हावं। आदरणीय पवार साहेब, आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर, आपले तिन्ही उमेदवार आणि सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, वेळ खूप झालेला आहे, मी काही जास्त बोलणार नाही, परंतु आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मला या निमित्तानं सांगायची आहे की ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची आहे, देशासाठी महत्वाची आहे, राज्यासाठी महत्वाची आहे, परंतु आपलं त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस पुणे जिल्हा आणि हे 3 उमेदवार आपले उभे आहेत, या 3 उमेदवारांच्या निवडणुकीकडे सर्व देशाचं सुद्धा लक्ष आहे। काय होणार या 3 उमेदवारांचा असा प्रश्न काही मंडळीला पडलेला असतो, कारण प्रचार बराच वेगळा चाललेला असतो, परंतु आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की आदरणीय ताई सुप्रियाताई आपल्याला आपल्या कुटुंबातली एक भगिनी, आपल्याशी सहजतेनं वागणारी, सहज मोकळ्या पद्धतीनं वागणारी, प्रेमाने जिव्हाळ्याचं नातं कुटुंबामध्ये निर्माण करणारी, परंतु लोकसभेमध्ये गेल्यानंतर जे कडाक्याचं भांडण आपल्या प्रश्नाकरता करते आहे त्याकरता तिचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला चिन्ह त्यांचं आहे तुतारी, त्या तुतारीचं बटन सर्वांना दाबून तिला आशीर्वाद द्यायचे, शुभेच्छा द्यायच्या, आपल्या भगिनीला एक पुन्हा एकदा लोकसभेत मोठ्या सन्मानानं पाठवायचं हे लक्षात आपण घेतलं पाहिजे। खरं म्हणजे डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्याबद्दल काय बोलावं, माझ्याकरता अत्यंत कौतुकाचा विषय आहे। खरं म्हणजे ते चांगले कलाकार आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु निव्वळ कलाकार नाही ते, तर खऱ्या अर्थानं ते तत्वज्ञानी आहे असं माझं मत झालेलं आहे। कारण ते तत्वाबरोबर राहिलेले आहे, विचाराबरोबर राहिलेले आहे, ठामपणे राहिलेले आहेत। तुम्ही ज्या ज्या वेळेस त्यांचं नाटक पाहिलं, टीव्ही पाहिलं, चॅनलवर माहीत झालं आपल्याला, परंतु मला सगळ्यात भावले कोणते तर लोकसभेमध्ये ज्या वेळेस ती महाराष्ट्राची बाजू मांडतात, शेतकऱ्याची बाजू मांडतात आणि त्यांनी म्हटलेली तिथली कविता, अरे तिथं तर संपूर्ण देशामध्ये कौतुकाचा विषय झाला। असा उमदा उमेदवार आहे तुम्हाला सांगतो, हा उमेदवार सुद्धा लोकसभेमध्ये पाठवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। आमचे धंगेकरजी, रवींद्र धंगेकरजी एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, आम्हाला वाटायचं कशा पद्धतीने निवडणूक लढवणार विधानसभेच्या निवडणुका आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यशस्वी झाली।
आता ते लोकसभेकरता ज्यावेळेस आम्ही माहिती घेत होतो तर सगळेजण म्हणायचे रवींद्र धंगेकर लोकसभेला पाहिजे. काय अशी जादू ते करतायत की लोकसभेकरता सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं. त्यावेळेस लक्षात येतं की सर्वसामान्य माणसामध्ये फिरणारा, त्यांचे प्रश्न सोडवणारा असा रवींद्र धंगेकर आहेत. कधी स्कूटरवर फिरतात, कधी रिक्षामध्ये असतात, जिथं प्रश्न पडेल तिथं असतात. सर्वसामान्य माणूस जाऊन बोलू शकतो, त्यांचं मनगट धरू शकतो, काम सांगू शकतो. एवढी लोकप्रियता त्यांनी पुणे शहरामध्ये मिळवलेली आहे. ती मतात रूपांतर झाली पाहिजे, या मताचा मी आहे. मी पाहिलं ज्यावेळेस ड्रग्सचा प्रश्न आला आणि अंमली पदार्थांनी नवी पिढी संपून जाते असं चित्र निर्माण झालं, त्यावेळेस भक्कमपणे उभा राहणारा असा कोण होता पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये? त्यामध्ये रवींद्र धंगेकरांचं नाव आपल्या सगळ्यांना घ्यावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. हे तिन्ही उमेदवार खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व, आदर्श प्रतिनिधित्व करणारी अशा प्रकारचे तिन्ही उमेदवार आपले आहेत आणि ते देशाच्या लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचे. यामध्ये एक गोष्ट आणखी लक्षात घ्या. आदरणीय सोनेजी आहेत, त्या आपण पाहिलं असेल, राजीवजींची हत्या झाली, राजीवजींचे तुकडे तुकडे झाले शरीराचे. ती खऱ्या अर्थानं जशी वीर माता आहे त्याच पद्धतीने त्या एक वीराच्या पत्नी आहेत असं म्हणावं लागेल, शहीदाच्या पत्नी आहेत. त्यांचा अपमान करणारा भारतीय जनता पक्ष, त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि सन्मान करायचा आहे. तो सोनियाजींचा सन्मान आपल्याला करायचा आहे. पवार साहेबांनी सगळं आयुष्य महाराष्ट्राकरता आणि देशाकरता घातलेलं आहे. संपूर्ण आयुष्य आपले सगळे प्रश्न सोडवले गेलेले आहेत. पुन्हा आपला विभाग बदललेला पाहतो, महाराष्ट्र बदललेला पाहतो. यामध्ये पवार साहेबांचा मोलाचा वाटा आहे, कुणी नाकारू शकत नाही. सकाळी 7 पासून रात्री उशिरापर्यंत काम करणारे पवार साहेब, तुमच्या आमच्या करता झटणारे पवार साहेब, त्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आमची, हे लक्षात घ्या. इथे हे उमेदवार विजयी होणं आणि महाराष्ट्रात आघाडी विजयी होणं याचा अर्थ पवार साहेबांचा सन्मान राखला असं होणार आहे. उद्धवजी भक्कमपणे उभे राहत आहेत. रोज संकट त्यांच्या पुढे आहेत, उद्धवजी ठाकरेंपुढे. रोज माणसांना काहीतरी अडचणी निर्माण होत आहेत. उमेदवार जाहीर केला तर तो त्याला ईडी लावली जाते. तरी जो लढणारा वीर, ज्यांना म्हणावं लागेल उद्धवजींना, त्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि याचा अर्थ आघाडीचा सन्मान राखणं. आमचे मित्रपक्ष आहेत, ते आम्हाला साथ देत आहेत, त्यांचे सुद्धा आभार मी मानतो. आणि आघाडीचा विजय झाला पाहिजे, इंडिया अलायन्सचा विजय झाला पाहिजे, पंतप्रधान इंडिया अलायन्सचा झाला पाहिजे आणि पुढचा मुख्यमंत्री सुद्धा आघाडीचा झाला पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचंय आणि म्हणून पुढचे काळ या कामामध्ये आपण घालावं, आपले उमेदवार विजयी करावे असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, मी यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित व्हावं. आदरणीय पवार साहेब, बाळासाहेबजी थोरात, शिवसेनेचे नेते सचिन भाऊ, सुषमाताई, विश्वजित कदम, आज आपण ज्यांचा नामनिर्देश पत्र भरलं ते महाविकास आघाडीचे आणि इंडियाचे तिन्ही उमेदवार सुप्रियाताई, त्याचबरोबर डॉक्टर अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर, मंचकावरील सर्व मान्यवर आणि या धगधगत्या उन्हात आपण बसलेले सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, मी काही फार वेळ गेला नाही, खूप वेळ दिलेला. 2-3 मुद्दे प्रचाराला उपयोगी पडतील म्हणून सांगणार आहे. मोदी भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकाची आहे म्हणून ते सारखे सांगत असतात. आम्हाला सर्वांना अभिमान आहे. पण मी सांगू इच्छितो की मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2004 ते 14 मध्ये ज्या गतीनं अर्थव्यवस्था विकास झाला त्या गतीनं जर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात विकास झाला तर आज भारताची अर्थात 3ऱ्या नंबरची असती. हे IMFचे आकडे आहेत, भारत सरकारचे आकडे आहेत. हे कुणीही वेबसाईट जाऊन तपासू शकता. हे का झालं तर अर्थव्यवस्थेचा विकास दर कोसळला आहे, कारण मोदींनी जे निर्णय घेतले नोटबंदीसारखे, GST सारखे, अचानक लॉकडाऊन सारखे, त्यामुळे अर्थव्यवस्था खरोखरीच कोसळलेली आहे. किती मोदींनी काही सांगितलं
तरी 2047 पर्यंत एक विकसित देश होईल हे त्याचं स्वप्न आहे. तर हे विकसित देश व्हावे आम्हाला सगळ्यांना वाटतं, सगळ्यांना वाटतं. पण आज ज्या विकास दरानं तुमचा विकास चाललेला आहे त्यांनी हे शक्य होणार आहे का? मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, 6-6.5% विकास दरानं 2047 पर्यंत आपण विकसित देश होणार नाही. विकसित देशाची व्याख्या काय मोदी सांगत नाही, नुसतं गोलमोल सांगतात. आज मोदींचा जाहीरनामा बघितला तर त्या जाहीरनाम्यामध्ये मोदींचे 48 फोटो आहेत. तुम्ही यापूर्वीचे जाहीरनामे पाहिले असतील, नेत्याचे 1-2 फोटो पृष्ठपानावर असतात, पण 48 फोटो. कोविड सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो, खताच्या पोतावर मोदींचा फोटो, पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो. त्यांना वाटतंय की आपला फोटो लोकांच्या समोर जर गेला नाही तर लोक आपल्याला विसरतील, इतका त्यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे. मला वाटतं की काँग्रेस पक्षानं कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली होती, त्या गॅरंटी दिल्या होत्या, त्या गॅरंटीमुळं काँग्रेस पक्ष कर्नाटकमध्ये विजय झाला. त्या सगळ्याच्या सगळ्या गॅरंटी, सगळी आश्वासनं मी पूर्ण केलेली आहे. तर आत्ता काँग्रेस पक्षाने, इंडिया आघाडीनं जर का आपल्याला आश्वासन दिले असतील तर ते पूर्ण करायची जबाबदारी आमच्या सगळ्यांची इथं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही जर संसदेमधलं काम पाहिलं, सुप्रियाजींचं पाहिलं, डॉक्टर अमोल कोल्ह्यांचं पाहिलं, अनेक वेळा त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. मलाही माहिती आहे हा पुरस्कार पैशाने किंवा कुठल्या तरी वशिल्याने मिळत नाही, चांगलं काम केलं तरच तो पुरस्कार मिळतो. आणि याचे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना तर आयुष्यात ते कधी मिळणार नाही, तुम्ही चुकून जर कधी तिथं गेलं तर. दंगेकरजींनी थोड्याशा वेळामध्ये कसब्याची निवडणूक तर लढलीच, पण इतकी लोकप्रियता मिळवली कसब्यामध्ये की आज लोकसभेकरता जेव्हा मागणी आली तेव्हा सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला लोकसभेला दंगेकरच उमेदवार पाहिजेत. म्हणून मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये आज ज्यांनी अर्ज भरले ते तिन्ही उमेदवार, नवी खूण असली, तुतारी असली, मशाल असली, तरी ती लोकांना ती खूण अल्पशा वेळामध्ये परिचित झालेला आहे. कुणी काही टीका करायचा प्रयत्न केला तरी मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आज ज्यांनी नामनिर्देशित पत्र भरलेलं आहे ते तिन्हीच्या तिन्ही महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजय झाल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वेळेला 2 पक्ष होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष. प्रचंड बहुमतानं मार्जिन किती होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता 3 पक्ष आहेत, म्हणजे मार्जिन किमान 1.5 झाल्याशिवाय राहणार नाही, दोघांचं, खासदारांचं आणि नवीन उमेदवारांचं. त्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देतो. पवार साहेबांनी प्रचंड ताकदीने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. ठिकठिकाणी संबंध राज्यात ते फिरतायत. मला वाटतं आज जरी काही आमदार सत्तेमुळे पळाले असते, ईडीच्या भीतीमुळे पळाले असते, तर ज्या मतदारांनी त्या आमदारांना निवडून दिलं ते मतदार कुठेही गेलेले नाहीत, ते मतदार मूळ जागी आहेत. हे आपल्याला मतदान झाल्यानंतर मोजणी होईल तेव्हा कळेल. पुन्हा एकदा या तिन्ही उमेदवारांनी माझ्या शुभेच्छा देतो आणि प्रचंड बहुमतानं इंडिया आघाडीचा, महाविकास आघाडीचा विजय होईल. आज आप असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल, अनेक जनसंघटना असतील, 50-52 जनसंघटना असतील, त्या सगळ्या या उमेदवारांच्या मागे ताकदीने उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. पुन्हा एकदा या सर्व तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरुणांना लाजवेल एवढी ऊर्जा आणि एक उस्ताद 100 शिष्य तयार करू शकतात, पण 100 शिष्य मिळून एक उस्ताद तयार करू शकत नाही. महाराष्ट्राचे जाणते राजे माननीय शरद पवार साहेब. अशा या निवडणुकीच्यासाठी आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार सुप्रिया सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे, रवींद्र दंगेकर व्यासपीठाचे विविध पक्षांचे सगळे नेते आणि भर उन्हामध्ये गेले 2 तास
आपण या ठिकाणी थांबलात तर आपण सगळे बंधू भगिनी, आजचा दिवस हा निवडणुकीच्यासाठी उमेदवारांचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. आणि अर्ज भरायला तुम्ही इतक्या उत्साहानं या ठिकाणी आलात तर अर्ज भरल्याच्या नंतर मतदारसंघामध्ये तुम्ही किती जोमानं काम करणार आहात याचं दर्शन आज तुमच्या उपस्थितीने या ठिकाणी सगळ्यांना झालं. अनेक तास या ठिकाणी तुम्ही आहात आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये अनेकदा तुमच्याशी संपर्क साधायची संधी आम्हा सगळ्यांना मिळेल. त्यामुळे मी काय अधिक वेळ घेणार नाही. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी गेली 10 वर्ष या देशाच्या जनतेची फसवणूक केली. महागाई असो, लेखाजी असो, शेतकऱ्याचे प्रश्न असोत, महिलांच्यावरचे अत्याचार असोत, अनेक गोष्टी आणि यासंबंधित दिलेली आश्वासनं आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. साधी गोष्ट आहे, पेट्रोलच्या किमती. मोदी साहेब 2014ला सत्तेत आले. 2014ला डॉक्टर मनमोहन सिंग किंवा मी आणि आमच्या सरकारांनी देशाची सत्ता सोडली. त्यावेळेला पेट्रोलचा भाव 71 रुपये लिटर होतं. मोदींनी आश्वासन दिलं. काय आश्वासन दिलं? 50 दिवसामध्ये मी पेट्रोलच्या किमती कमी होतो. हे आश्वासन दिलं कधी? 2014मध्ये. आज 3650 दिवस झाले. 50% दर कमी होता. त्यावेळेला आजचा दर 106 रुपये लिटर झाला. म्हणजे आश्वासन 71चं 50% आणि वस्तुस्थिती 106 लिटर आजची भाव होती. घरगुती गॅस मोदींनी सांगितलं की गॅसचा दर 410 रुपये एका सिलेंडरला आहे, तो मी कमी करणार. आज काय दिसतंय? 410 नाही, तो 1160 झाला. म्हणजे 410 वरनं 1000वर गेला. मोदींनी तिसरं आश्वासन दिलं की तरुण मुलांना मी रोजगार देणार. आणि त्यासाठी माझा जो निर्णय आहे तो दरवर्षी 2 कोटी मुलांना मी नोकऱ्या देणार. 10 वर्षामध्ये नोकऱ्या कमी झाल्या. आज हिंदुस्थानामध्ये जेवढी तरुण मुलं आहेत त्याच्यातल्या 86% मुलं ही बेकार आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. याचा अर्थ हा आहे की शब्द द्यायचा, आश्वासनं द्यायची आणि कृती उलटी करायची ही जर नीती मोदींची असेल तर त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही, हा निकाल आपल्याला घ्यावा लागेल. सत्तेचा उन्माद काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला आणि त्याची उदाहरणं द्यायची झाली. झारखंड म्हणून राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे. मोदींच्या टीका केली. आज आदिवासी मुख्यमंत्र्याला झारखंडच्या तुरुंगात टाकले. गेले 6 महिने मुख्यमंत्री जेलमध्ये.
देशाची राजधानी दिल्ली, तिथले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अतिशय उत्तम प्रशासन, शाळा चांगल्या, हॉस्पिटल चांगले, लोकांना सुविधा जास्तीत जास्त, भ्रष्टाचारावर नियंत्रण. केवळ मोदींच्या टीका केली. आज अरविंद केजरीवालला तुरुंगामध्ये टाकलं. त्याचे 4 मंत्री तेही तुरुंगात आहेत. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, त्यांनी विरोध केला. त्यांचे 3 मंत्री आणि आमदार आज तुरुंगामध्ये आहेत. सत्ता असते ती लोकांच्या भल्यासाठी असते, लोकशाही जगवण्याच्यासाठी असते आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम आज या ठिकाणी होत असेल तर तुमची माझी जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा आणि त्यांच्या विचाराचा काम उद्याचार करायचे आणि त्याच्यासाठी आपण तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. माझे 2 शब्द सांगतो.